श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझा सर्व स्वामी भक्तांना. आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13वा. बाळप्पा हे श्री स्वामी सेवेत रुजू झाले. बाळप्पाच्या वाढत्या प्रभावामुळे सेवेकार्यामध्ये अनेक जण नाराज होऊ लागले. श्रीपाद भटाने तसेच अनेक सेवकांनी बाळप्पांना श्री स्वामी सेवेपासून दूर करण्यासाठी अनेक काटाटोपी केल्या, पण श्री कृपेने त्या सर्व निष्फळ ठरल्या. याबद्दलचा वृत्तांत आपण मागील अध्यायात पाहिला. बाळप्पा हे पूर्वीच्या गृहस्थाश्रमाचे असलेल्या कारणाने बाळप्पांना श्री स्वामी सेवेतील काही कामे करण्यास लज्जा वाटत असे. त्यामुळे श्री स्वामी सतत बाळप्पांनाच कामे सांगत. एकदा श्री स्वामींनी बाळप्पांना उपदेश केला, निर्लज्जेसी सानिध्य गुरे, म्हणजेच जो शिष्य आपल्या गुरुची कोणतेही प्रकारची सेवा मनात लज्जा न बाळगता करतो त्याला सदैव गुरुची साथ मिळते. आणि बाळप्पा पुढे निसंकोचपणे श्री स्वामी सेवा करू लागले. बाळप्पाचा हा समर्पण भाव सुंदराबाईंना आणि काही सेवेकार्यांना जाचक वाटत असे. एका मध्यरात्री श्री स्वामींनी लघुशंका लागली म्हणून इतर कोणांना न उठवता बाळप्पांना उठवले. त्यामुळे बाळप्पाविषयीची दोष सुंदराबाईच्या मनात आणखी वाढल्या. कानामागून आला आणि तिखट झाला असे विचार सुंदराबाई करू लागल्या. कोण्या एका भक्ताने श्री स्वामींना चंद्रहार अर्पण केला होता. सणानिमित्त तो चंद्रहार श्री स्वामींना घालावा असा विचार राणीसाहेबाच्या मनात आला. तो चंद्रहार घालण्यासाठी राणीसाहेबांनी एका शिपायाला बाळप्पाकडे पाठवले, पण बाळप्पाने त्या चंद्रहारावर चोळप्पाची जबाबदारी सांगून चंद्रहार देण्यास नकार दिला आणि त्यावेळी चोळप्पा मठात राहत नसल्यास कारणाने आमची जबाबदारी नाही असे सांगून नकार दिला. शिपायाने राजवाड्यात परतून राणीसाहेबांना घडलेली हकीकत सांगितली. त्यावेळी राणीचा सुंदराबाईवर खूप विश्वास होता. सुंदराबाईने चोळप्पांना विषयी राणीसाहेबाचे कान फुंकले व चोळप्पांना मिळणारा मेहनताना राणीसाहेबाकरवी बंद करण्याचा प्रयत्न केला, पण श्री स्वामी कृपेने तो प्रयत्न निष्फळ ठरला. बाळप्पाविषयी सुंदराबाई श्री स्वामी जवळ कागळ्या करू लागल्या. तेव्हा श्री स्वामींनी बाळप्पांना मारुतीच्या मंदिरात बसून नामस्मरण करण्यास सांगितले. पुढे श्री स्वामींनी सुंदराबाईंनाही आपल्यापासून दूर केले आणि सुंदराबाईची करकिती स्पष्टात आली. आणि इथंच श्री स्वामी चरित्र सारामृताच्या 13व्या अध्यायाची समाप्ती होती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.